नमस्कार. मी आज तुम्हाला एक स्वीट डिश करून दाखवणार आहे. खूप छान झालेली आहे ही डिश. बघू शकता तुम्ही. एकदम छान पल्पी अशी झालेली आहे. त्यासाठी मी आता 4 अंडी घेतलेली आहेत. ती फोडून घेते पहिला मी एका बाउलमध्ये. मी रेसिपीचा टायमिंग वाढायसाठी सुरुवातीला मी काय सांगत बसत नाही. जे काय सांगायचं ते रेसिपीच्या मध्ये सांगते. कारण टायमिंग जास्त वाढवला की मग जास्त रेसिपी कोण बघत नाहीत. म्हणून मी मध्ये काय सांगायचं असेल ते सांगते. सुरुवातीला जास्त वेळ लावत नाही. मी लगेचच रेसिपी सुरू करते. तर थोडंसं ती अंडी फोडून घ्यायची. नंतर त्यामध्ये साखर घालून घ्यायची. एक अर्धा कप साखर घेतलेली आहे मी, 100 ग्रॅम. साखर विरघळेपर्यंत चांगलं फेटून घ्यायचं. थोडा वेळ लागतो. मिक्सरला सुद्धा लावून काढलं तरी सुद्धा चालतंय, पण मी हातानंच फेटलेलं आहे. एक 5 मिनटं लागतात पूर्ण साखर विरघळायला. किंवा मग पिठी साखर घातली तरी सुद्धा चालतं, 100 ग्रॅम. पण फेटल्यामुळे चांगलं होतं ते. त्यामध्ये एक टीस्पून इसेन्स घातली तर चालतंय, पण मी थोडी कमी घालणार आहे. आमच्यात इसेन्सचा वास जास्त नाही कोणाला आवडत. अंड घातल्यामुळे इसेन्स घालावी लागते. मी त्याच्या बदली थोडी वेलची आणि जायफळ पावडर घालणार आहे. थोडी इसेन्स कमी घातलेली आहे मी. वेलची जायफळ पूड घातलेली आहे, एक अर्धा टीस्पून. चांगलं फेटून घेतल्यामुळं ते चांगलं होतं. एक 1.25 कप त्याच कपाने मी दूध घेतलेलं आहे. वजनी प्रमाण त्याचं 300 ml आहे. ते आता मी त्यात मिक्स करून घेणार आहे. अगदी कमी साहित्यात थोड्याच वेळात बनते रेसिपी ही. जास्त साहित्य नाही लागत त्याला. दूध, साखर, अंडी आणि इसेन्स एवढंच लागतं साहित्य त्याला. ह्या कपानं 1.25 कप दूध घेतलं आहे मी. हे दूध मी कच्चंच घेतलेलं आहे. तापून गार झालेलं पण घेऊ शकता तुम्ही. फुल क्रीम दूध घेतलेलं आहे मी. हे 1.25 कप दूध घेतलेलं आहे. तर मिक्स करून घेते ते. ज्या भांड्यात करणार आहे त्या भांड्याला थोडं तेल लावून घ्यायचं आधी. मी आपल्या साध्या केक बनवतात त्या भांड्यामध्ये करणार आहे. झालेलं आहे आता हे मिक्स. तर ह्याला थोडं गाळून घ्यायचं गाळणीनं. भांड्याला तेल लावलं आहे मी. साईंचा टीन आहे माझा केक बनवत्याला. थोडं गाळून घेतल्यामुळे साखर जर राहिलेली असली तर ती निघते, म्हणून गाळून घ्यायचं. अशा प्रकारे मी गाळून घेत आहे. झालेलं आहे गाळून. थोडीशी साखर राहिलेली काढून घेते मी. झालेलं आहे. आता मी गॅसवर कढईमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे. त्यामध्ये हा डबा मी ठेवून घेते.
त्याला थोडा सिल्वर पेपर लावून घेते. पॅक झाकण असेल तर सिल्वर पेपर नसला तरी चालेल. त्याच्यावर मी आता प्लेट ठेवून घेते. मला 25 ते 30 मिनटं वाफवून घ्यायचं चांगलं. जास्त वेळ वाफवल्यामुळे चांगलं होतं ते. पाणी उकळलेलं आहे आता त्यामध्ये ठेवून घेते मी. पंचवीस 30 मिनटाची वाफ द्यायची चांगली त्याला. झालेली आहे बघा. आता दाखवते तुम्हाला. गॅस चालूच आहे अजून. या प्रकारे नक्की बनवून बघा. खूप छान होते रेसिपी. झालेलं आहे बघा. वरती हात लावून बघितला मी. तर गॅस बंद करून घेते मी. बाहेर काढून घेते त्याला. आता ह्याला जवळजवळ 2 तास फ्रीजमध्ये ठेवायचं. थंड करायचा डबा आणि 1-2 तास फ्रीजमध्ये ठेवायचा. 2 तासानंतर मग कट करायचं. झालेले 2 तास. काढून घेते पहिला मी. हे बघा. त्याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं आहे पण ते काढून टाकायचं. त्याला काही होत नाही. हे बघा. तर त्याच्यावर थोडं पिस्ताचं आणि काजूचे तुकडे टाकते मी. त्याला थोड्या वेळानं थोडंसं पाणी सुटते ते काढून टाकायचं. बघू शकता तुम्ही. छान झालेलं आहे. कापून दाखवते तुम्हाला आता. अगदी रसदार छान झालेला आहे. जसा आपला खरवस बनतो त्या प्रकारे झालेला आहे. बघू शकता तुम्ही. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.